सुनबाई, अगे सुनबाई, कुठलीच गोष्ट वेळेवर भेटत नाही. सासूबाई चहा. काय गे, कुठे तर पडलेली? एवढा वेळ लागतो तुला चहा बनवायला? अहो सासूबाई, आईची तब्येत बरी नाही, 4 दिवस माहेरी जायचं म्हणत होते. अगं बाई, झाली की तुझी नाटकं चालू? हा, तुला नुसती तेवढी नाटकच करायला लागत ती माहेरी जायला. काय नको मला तो चहा, घेऊन जा ऑफिस. ठीक आहे सासूबाई. अगे सुनबाई, नाश्ता केला का नाही? नाश्ता करून घे, पोटभर नाश्ता कर. त्याच्यामध्ये काजू बदाम ठेवलेले, काजू बदाम खा, फळं खा. ठीक आहे सासूबाई. प्रथम मी दूध घेते आणि नंतर काजू बदाम खाते आणि फळं पण खाते. पोटभर पोटाला खात जा बाई, नाही तर तुझी आई म्हणायची सासरी माझी पोर किती बारीक झाली. ठीक आहे सासूबाई. अहो जाऊ बाई, मला एक कळत नाही, सासूबाई तुम्हाला एवढं बोलतात, तुम्ही काही न बोलता एवढं ऐकून कसं घेतात? एक शब्द सुद्धा उलटून बोलत नाही. अहो चुकी नसताना कशाला ऐकून घेत राहता तुम्ही? कधीतरी तुम्ही पण बोलत जा ना त्यांना. तुम्ही ऐकून घेतात ना, म्हणून तुम्हाला ते सारखं बोलत राहतात. मला पहा, मला कधी बोलतात नाही. मी घरातलं काहीच काम करत नाही तरी मला बोलत नाही, आणि शिवाय तुम्ही घरातलं सर्व काम करतात तरी तुम्हाला सारखं बोलत राहतात. तुम्ही ऐकून घेतात ना म्हणून. अगं अश्विनी, तुझं वेगळं आहे, माझं वेगळं आहे. तू मोठ्या घराण्यातली, मी गरीब घराण्यातली. हाच आपला फरक आहे बघ, म्हणून मला सगळं ऐकून घ्यावं लागतं. अहो जाऊ बाई, गरीब आणि श्रीमंत काही नसतं हो. तुम्ही पण एक माणूसच आहात ना, मग तुमच्याच बाबतीत असं का? आणि हो, तुम्ही जर सासूबाईचं असंच ऐकत राहिलं ना, तर सासूबाई आयुष्यभर तुम्हाला असंच ऐकवत राहतील आणि भाऊजी सुद्धा तुमची बाजू घेणार नाही. त्यासाठी म्हणत राहते, अत्याचार सहन करू नका, कारण की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. याला अन्याय नाही म्हणत ग अश्विनी, माहेरची गरिबी सासरी तोंड बंद करायला मजबूर करते. जाऊ बाई, तुम्ही राहू द्या. तुम्हाला माहेरी जायचं ना, मीच तुमच्या साईडने बोलते. चला तुम्ही सासूबाईकडे. सुनबाई, ए सुनबाई. बोला की सासूबाई, काय झालं? अगे, या किचन मधला पसारा कोण उचलणार? सगळा जसं तसाच पडला. हो सासूबाई, पहिले नाश्ता करते, नंतर किचन आवरायला घेते. अगं बापाची तर 2 टाइम जेवायला तरी भेटत होतं का? इथं येऊन तुला नाश्ता करायला लागतो सकाळचा. पहिले काही नाही, पहिले हे काम उरकून घे, मग कर. सासूबाई, तुम्हाला वाटत नाही का हो, तुम्ही जाऊबाईला जास्तच बोलता? आम्ही दोघी तुमच्या सुनाच आहोत ना, मग आमच्या दोघीमध्ये भेदभाव का करतात? माणुसकी नावाची काही गोष्ट असते का नसते? गरीब घरातली असू द्या, नाहीतर श्रीमंत घरातली असू द्या, सून ती सूनच असते ना. आणि हो सासूबाई, घरात जर तिला मान दिला तर समाजामध्ये तिला मान भेटेल. आणि हो सासूबाई, आज जर तिला तुम्ही इज्जत दिली तरच उद्या तुम्हाला ती इज्जत देईल. अहो सासूबाई, जाऊबाईचे आईवडील गरीब आहे, मग त्यांचा काय दोष हो त्याच्यामध्ये? प्रत्येकाचा नशिबाचा भाग असतो एक. आणि हो, मी काय म्हणते सासूबाई, त्या गरिबीतून आल्या ना मोठ्या घरामध्ये, तर द्या ना त्यांना मान सन्मान. मला जशी सुनबाई सारखी वागणूक देता तशी त्यांनाही द्या ना. सुनबाई, बरोबर बोलली तू. मला माफ कर ग सुनबाई. माझी सासू माझ्या संग जशी वागली तशीच तिला मी वागणूक देत होते ग. गरीब आणि श्रीमंतामध्ये भेदभाव करत राहिले. चुकलंच माझं. बरोबर बोलते सुनबाई तू. सुनबाई, चुकलंच ग माझं. इथून पुढे मी अशी चूक करणार नाही, आणि तुम्हा दोघींना पण माझ्या लेकीसारखं वागवेन. अहो सासूबाई, तुमची चूक तुम्हाला कळली यातच सगळं काही मिळालं.